नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओत आता आपण मराठी विषयावरील मॉडेल पेपर इयत्ता 9वी साठी फॉर द फर्स्ट टर्म हा सोडवणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीस आपल्याला हे पेपरचे मी क्वेश्चन पेपरचे फोटोग्राफ्स अपलोड केले आहे। त्याप्रमाणे आपण पुढील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। आपल्याला मी मार्गदर्शन करणार आहे की पेपर कसा सोडवायचा ते। परीक्षेमध्ये हा पेपर येणार नाही आहे। परीक्षेमध्ये प्रश्न वगैरे सगळं वेगळं असेल, वेगळे प्रश्न असतील। हा फक्त मॉडेल पेपर आहे। मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओत आज मी आपल्यासाठी मराठी मॉडेल पेपर NEPचा मराठी मॉडेल पेपर सोडवणार आहे इयत्ता 9वी साठी फॉर द फर्स्ट टर्म। हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। वेळेअभावी मी तुम्हाला याचे स्पष्टीकरण थोडक्यात देते। चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। हे दिलेलं असणार आणि त्याला 4 पर्याय आहेत। त्यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला तो लिहायचा आहे। मुलांनो, लक्षात ठेवा, हा एक मॉडेल पेपर आहे। हेच प्रश्न परीक्षेत विचारले जाणार असं नाही। त्यामुळे तुम्हाला पाठ्यपुस्तकाचं नीट वाचन करावं लागणार। पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। पहिला प्रश्न आहे, भगदत्ताने आणलेल्या यंत्रातून डॅश। इथे 4 पर्याय दिले आहेत। त्यातील योग्य पर्याय आहे, भगदत्ताने आणलेल्या यंत्रातून डोळ्यांना न दिसणारे बारीक जंतू दिसायचे। दुसरा प्रश्न आहे, कधी कधी छत्रीचा पुरता निकाल लावण्याच्या बाबतीत डॅश। योग्य पर्याय आहे, झुरळे उंदराचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीत। प्रश्न तिसरा, कोल्हा शेतातून फिरत असताना त्याला अचानक डॅश। योग्य पर्याय आहे, द्राक्षाचा वेल दिसतो। पुढील प्रश्न आहे, कोणी कोणास म्हटले। प्रश्न चौथा, चहाच्या झाडाचे आयुष्य किती। हे वाक्य लेखिका उषा पाणंदीकर यांनी माहिती देणाऱ्यास विचारले किंवा माहिती देणाऱ्या माणसास विचारले। प्रश्न 6वा, मी पुरता भिजलो असतो। हे उद्गार एका गृहस्थाने त्याच्या अर्धांगिनीला उद्देशून म्हटले। प्रश्न 7वा, शेती तंत्रात संजयबाईंनी कोणत्या 3 घटकांचा अभ्यास केला। उत्तर, शेती तंत्रात संजयबाईंनी पीक, माती व हवामान या 3 घटकांचा अभ्यास केला। गुवाहाटीच्या जोड शहराचे नाव काय। गुवाहाटीच्या जोड शहराचे नाव दिसपूर आहे। हे सगळे आहेत ते शॉर्ट क्वेश्चन्स। प्रश्न 9वा, नोकर देवळातले धुपाटणे घेऊन वाण्याकडे का गेला। उत्तर आहे, नोकर देवळातले धुपाटणे घेऊन वाण्याकडे तेल व तूप आणण्यासाठी गेला। प्रश्न 10वा, असा हा आसाम या पाठाचे लेखक कोण आहेत। असा हा आसाम हा पाठ उषा केशव पाणंदीकर यांनी लिहिला आहे। खालील वाक्य कोणत्या पाठातील आहे ते लिहा। काळ हा पुढे चालूच राहतो। पाठ आहे म्हणी अशा बहुगुणी। या पुढील प्रश्न म्हणजे प्रश्न 12वा, प्रश्न 13वा, प्रश्न 14वा, प्रश्न 15वा, प्रश्न 16वा आणि प्रश्न 17वा तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये मिळणार। प्रत्येक पाठाचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तिथे तुम्हाला यांची उत्तरे मिळतील। अचूक पर्याय निवडा। 18वा प्रश्न आहे, हे पद्यखंडातील कवितेवरील प्रश्न आहेत। 18वा प्रश्न, म्हणे सोहिरा डॅश। म्हणे सोहिरा देव भक्त एकची होती। हा योग्य पर्याय आहे। जरी अनेक आपुले धर्म आणि याचा योग्य पर्याय आहे, जरी अनेक आपुल्या जाती। प्रश्न 20वा, पृथ्वी जेणे तृप्त केली डॅश। योग्य पर्याय आहे, पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली। प्रश्न 21वा, हे मोकळ्या जागा भरा। हे बंद करा उत्पात। हे बंद करा उत्पात डॅश आपुला घात। पर्याय योग्य पर्याय आहे, थांबवा आपुला घात। प्रश्न 22वा, नवल केवडे केवडे न डॅश कान्होबाचे कोडे।
न कळे कान्होबाचे कोडे. त्यानंतरचे प्रश्न आहेत 23, 24, 25, 26, 27 आणि 28. यांची उत्तरे तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये मिळणार आहे. प्रत्येक पाठातील इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी अपलोड केलेली आहेत. प्रश्न 29. इथे आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे हे योग्य पर्याय निवडून लिहायचं आहे. धडा शिकवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अद्दल घडविणे. अद्दल घडविणे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 30. फडशा पाडणे या वाक्प्रचाराचं तुम्हाला वाक्य म्हणजे योग्य वाक्य पर्यायामधून शोधून काढलं पाहिजे व ते लिहिलं पाहिजे. सो फडशा पाडणे याचं योग्य वाक्य आहे मुलांनी मिठाईचा फडशा पाडला. प्रश्न 31. ते दोघे मित्र काही काळ फिरत राहिले. यामध्ये दोघे हे काय आहे? दोघे हे विशेषण आहे. तर योग्य पर्याय आहे विशेषण. प्रश्न 32. त्यांचे निरीक्षण आणि अभ्यासवृत्ती कामी आली. इथे अव्यय दिले आहे, चारी अव्यय दिले आहे आणि या शब्दाला कोणता अव्यय योग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, कारण दोन शब्दांना किंवा दोन वाक्याला जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. पाठीवर अडकवायची टोपली म्हणजे डॅश. इथे पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आहे पाठीवर अडकवायची टोपली म्हणजे थापी. प्रश्न 34. बकाणा म्हणजे डॅश. खालील पर्यायापैकी योग्य पर्याय आहे कोरड्या खाद्यपदार्थाचा मोठा घास. कोरड्या खाद्यपदार्थाचा मोठा घास मारणे म्हणजे बकाणा मारणे. प्रश्न क्रमांक 35. तू काही विद्या घेऊन आलायस की नाही. आता हे वाक्य दिलेलं आहे, त्याच्या पुढे कोणतं चिन्ह विराम चिन्ह योग्य आहे ते आपण निवडायचं आहे. तर हा एक प्रश्न आहे, तर आपण इथे प्रश्नचिन्ह हा पर्याय निवडला आहे. तू काही विद्या घेऊन आलायस की नाही. प्रश्न 36. अचूक शब्द ओळखून लिहा. इथे 4 वेगवेगळे शब्द दिलेले होते, त्यातील योग्य पर्याय आहे निचेष्ट. हा योग्य पर्याय आहे. 37. प्रश्न आहे उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द. आता आपल्याला उपवनचा समानार्थी शब्द लिहायचा आहे, म्हणजेच पर्याय दिलेल्या पर्यायामधून शोधून काढायचं आहे आणि याचा योग्य पर्याय आहे उपवन म्हणजे बाग. 38. प्रश्न खालीलपैकी शुद्ध वाक्य निवडून लिहा. आता इथे 4 वाक्य दिलेली होती, त्यातील शुद्ध वाक्य आहे हे माझा सारा विश्वास उडाला होता. इथे उडाला ढ असला तर ते चुकीचं वाक्य आहे, इथे ज असला तरी इथे चुकीचं वाक्य आहे. म्हणून आपण हे योग्य पर्याय माझा सारा विश्वास उडाला होता हा योग्य पर्याय निवडला आहे. प्रश्न 29. भाववाचक नाम लिहा. आता इथे शब्द दिलेले आहेत, त्याचे आपल्याला भाववाचक नाम तयार करायचं आहे. तर सुंदरचं भाववाचक नाम काय होतं? सौंदर्य. अभिमानीचं भाववाचक नाम होईल अभिमान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 40. विशेषण लिहा. आता हे 2 शब्द लिहिले, कोणतेही एक आपल्याला विशेषण लिहायचे आहे. मी इथे पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे म्हणून मी दोन्ही लिहिलेले आहेत. कल्पना विशेषण होईल काल्पनिक आणि कष्ट याचं विशेषण कष्टाळू किंवा कष्टी. आता पाहूया प्रश्न 41. इथे आपल्याला लिंग बदलायचं आहे. मुलांनी लक्षात ठेवा, लिंग ओळखा म्हटलं तर आपल्याला कोणतं लिंग आहे ते लिहायचं आहे, म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग की नपुंसकलिंग. इथे आपल्याला लिंग बदलायला सांगितलं आहे, म्हणजे पुल्लिंग आहे ते स्त्रीलिंग करायचं आणि जर ते स्त्रीलिंग असलं तर पुल्लिंग करायचं आहे. ते लेखकचं स्त्रीलिंगी काय होणार? लेखिका. आणि आजोबा याचं स्त्रीलिंगी होणार आजी. प्रश्न 42. विरुद्धार्थी शब्द लिहा.
आता इथे दिलेले शब्द आहेत त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. ऑपोजिट वर्ड वृद्ध, वृद्ध याचा ऑपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे वृद्ध. तरुण, विजय, पराजय. प्रश्न 43 वचन बदलून लिहा. आता इथे एक वचन जर दिलेलं आहे तर आपल्याला अनेक वचनी शब्द लिहायला पाहिजे आणि अनेक वचनी दिलं आहे तर एक वचनी लिहिलं पाहिजे. हे एक वचनी दिलं आहे, आपल्याला अनेक वचन करून लिहायचं आहे. छत्रीचं अनेक वचन होणार आहे छत्र्या. शिंग त्याचं अनेक वचन शिंगे. एक असेल तर शिंग, जास्त असली तर शिंगे. त्याचप्रमाणे जर वचन ओळखा असा प्रश्न असला तर आपल्याला एक वचन किंवा अनेक वचन हे लिहिलं पाहिजे. प्रश्न 44 बाहेर पाऊस पडतो. हे वाक्य आहे, याचं आपल्याला भविष्य काळात रूपांतर करून लिहायचं आहे. तर भविष्य काळात काय होणार याचं वाक्य, बाहेर पाऊस पडणार. फ्युचर टेन्स. प्रश्न 45 आहे, हा उतारा एक दिलेला आहे. उतार्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. आता हे प्रश्न उत्तर मी उतार्यामधून शोधून काढलेले आहे. या प्रश्नांची उत्तरे मी उतार्यामधून शोधून काढलेली आहेत तुमच्यासाठी, तर ती पाहूया. 45वा प्रश्न, स्वच्छतेच्या दोन बाजू कोणत्या आहेत? बाह्य स्वच्छता आणि आंतरिक स्वच्छता या दोन स्वच्छतेच्या बाजू आहेत. 46वा प्रश्न आहे, मन निर्मळ राखण्यासाठी काय करायला हवे? उत्तर आहे, हे उतार्यातील उत्तरे मी शोधून काढलेली आहेत. मन निर्मळ राखण्यासाठी सत्य, सेवा यांचे पालन केले पाहिजे. 47वा प्रश्न आहे, प्रत्येकाने कोणते कर्तव्य बजावले पाहिजे? उत्तर, आपले घर, गाव किंवा शहर, राज्य स्वच्छ राखणे हे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे. 48वा प्रश्न आहे, उतार्यामध्ये आंतरिक स्वच्छतेला साधना का म्हटले आहे? माणसाच्या मनातले लोभ, अहंकार, मत्सरासारखे दुर्गुण नष्ट झाल्याशिवाय आंतरिक स्वच्छता राखता येणार नाही. मनात चांगले विचार येणार नाहीत, म्हणून आंतरिक स्वच्छतेला साधना म्हटले आहे. आता प्रश्न 49वा आहे, या उतार्याला आपल्याला एक योग्य शीर्षक द्यायचे आहे. तुम्हाला पाहिजे ते शीर्षक तुम्ही देऊ शकता. मी इथे शीर्षक निवडलं आहे, स्वच्छता एक साधना. या पुढील जे प्रश्न आहेत ते आहे कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र, नंतर संवाद लेखन, गोष्ट लेखन आहे, त्यानंतर निबंध आहे. हे सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सॉल्व करणार आहे. धन्यवाद.